नंतर कोकणाच्या काही भागामध्ये पावसाच्या रिमझिम सरी पडल्या आणि प्रत्येकाच्या उरी धगधग होती. कारण एक स्पर्धा ठेवणं हे आयडिया करायचं काम नसतं. याच्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च असतो. 2 महिन्यांची मेहनत असते योगेश सर आणि ती सफल होणं गरजेचं असतं. आणि तिथे अशा प्रकारे अवकाळी पावसाचा जेव्हा तडाखा मिळतो ना, तर तेव्हा खूप काही टेन्शनला सामोरं जावं लागतं आयोजकांना. त्यात हे कोविडचं संक्रमण आणि याच्यामध्ये आयोजन ठेवणं खूप काही कठीण आहे आणि पूर्णपणे नियमावलीचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग एक सुरक्षित अंतरावरती आपण क्रिकेट रसिकांना पाहता. त्यानंतर सॅनिटायझर मास्कचा हा वापर केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याकरिता सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. धावसंख्या जाऊन पोहोचते 14वर. 2 गड्यांची कत्तल झाली. अक्षय पाटील आणि बाबू गोंधळी हे आपण गोलंदाज पाहता पहिल्या 2 ओव्हर करिता. प्रहार दाखवण्याचा प्रयत्न आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार येतोय 7 फडकेच्या बॅट मधून. हा WPL षटकार. थँक्यू डीजे. जेव्हा 4थ्या बॉलवरती षटकार लागला त्यानंतर चेंडू डॉट नव्हता, तो तिथे 1 रन आली होती आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळतो तो तुंग असा षटकार. लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी सुद्धा आता सज्ज झाली आहे. साईप्रीत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी या WPL ला प्रकाश जोतामध्ये आणण्याचं कार्य केले जाते. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाळ समाप्त आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावा मात्र संघटितपणे बांधणी होतीये. टोटल 2 गडी बाद 21 रन्स स्कोर कार्डवरती ब्रुगवेद 11 टीमच्या. ब्रुगवेद 11 वर्सेस किट्टो 11 या 2 संघांदरम्यान या सकाळच्या सत्रामध्ये मॅच पाहायला मिळते. WPL ची मॅच क्रमांक 10 आजच्या दिवसातील दुसरी. पहिली मॅच सुद्धा समाप्त झाली म्हणजे आयोजन किती शिस्तबद्ध पाहायला मिळतं याचा उत्तम नमुना. किट्टो 11 संघ आपण जास्तीत जास्त वेळ घेता. आयोजकांची तंबी आपल्याला आपण जास्तीत जास्त वेळ दवडता. वेळेनुसार इनिंग समाप्त होणं गरजेचं असेल. ही मॅच झाल्यानंतर आपण टायमिंग लावू आनंदजी, कारण त्या टायमिंगनुसार मॅच समाप्त होणं गरजेचं असेल आणि याची चाणक्य भूमिका बजवायची आहे ती संघनायकाला. 2 ओव्हर मध्ये 21 धावा. गोलंदाज येतोय अक्षय गोंधळी आणि ते पहिला चेंडू आपल्या फिरकीच्या अदाकारीनं खूप काही इम्प्रेस करतोय. डॉट बॉलची समाप्ती. पाक क्लोज किपिंगची भूमिका सुकीज बोपी यांना नेहमीच सोपी जाते आणि क्लोज किपिंग करणं खूप काही कठीण असतं, कारण आयकॉन खेळाडू म्हणून हे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेत आणि त्यांच्या समोर क्लोज किपिंग करणं खूप काही कठीण असताना ते कार्य सोपं करून ठेवताना सुकेश बोपी मात्र गोलंदाज अक्षय गोंधलीवरती आक्रमक रवैया आजमावलाय. मिळतील 6 रन. WPL षटकार. अप्रतिम गाणं पाहता. हा गाणं जेव्हा लागतं तेव्हा प्रवीणजी गायकर अक्षरशः थिरकतायत आणि त्याच गाण्यानं रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचं स्वागत केलं DJ सागर यांनी. षटकार आपण पाहिला. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला. त्यानंतर थोडासा बाहेर निघाला. फुटवर चेंडू बाहेर वळला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 27 रन्स 2 विकेट लॉस. ब्रुगवेद 11 टीम. धावसंख्या चांगल्या पद्धतीने बनवताना आता शांत 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 क्रिकेट. 5 चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. आशाभूत नजरेनं फलंदाज किरण चोरमेकर फलंदाज पंचांकडे पाहतो आणि त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट येताना पाहता आपण. 27 धावा.
गोलंदाज सज्ज असताना अक्षय इथे प्रहार केलाय. ऑन ड्राईव्हचा हा देखना फटका पाहायला मिळतो आणि आता येतोय षटकार. 4 विचार केला तर 3 चेंडू आपण डॉट पाहिले, 2 उत्तुंग असे षटकारी खेळताना आपण ब्रुगवेत 11 टीमच्या स्टार खेळाडूंना पाहिलं. 2 गडी बाद, 33 धावा धावपटलावरती. मॅच अतिशय देखण्या पद्धतीनं क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. सकाळच्या सत्रामध्ये सूर्य नारायणाचं दर्शन आणि त्यानंतर खेळाडूंनी चांगले दर्शन आपल्या खेळीच्या माध्यमातून इथे घडवलंय. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आपण. अखेरचा हा चेंडू खोदून काढलाय, खोदकाम सुरू आहे धावसंख्येचं खेळपट्टीवरती आणि इथे येतोय लगातार 2 चेंडू 2 षटकार. तीन ओव्हरचा कार्यकाल समाप्त. 3 ओव्हर मध्ये आल्या टोटल 39 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये अक्षय पाटीलने धावा दिल्या 6, गडी बाद झाले होते 2. दुसऱ्या ओव्हर मध्ये बाबू गोंधळीनं धावा दिल्या 15 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये अक्षय गोंधळीनं धावा दिल्या 18. 3 षटकांचं मिलन केलं तर स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहता 2 गडी बाद 39 रन्स. आता येणाऱ्या गोलंदाजाला उपयुक्त गोलंदाजीचा मारा तिथे पेश करावा लागेल. गोलंदाज कोणता येईल हे पाहावं लागेल. गोलंदाजीच्या बोहल्यावरती किट्टो 11 टीमचा चतुर्थ गोलंदाज ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय तो जितेश जोगले. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना हे क्रिकेट किंग मावले कशा पद्धतीनं गोलंदाजीची आखणी करतील हे पाहावं लागेल. समोर बॅटिंग मार्कवर सिक्सर किंग नंबर 1 खेळ साकार करणारा डोंगरेचा टीमचा 7 फडके आज मात्र ब्रुगवेत 11 टीमच्या माध्यमातून WPL मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल, आक्रमक सोच, आक्रमक रवैया, ट्रॅकिंग शॉट, मिळतील 6 रन, षटकार. सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स जगनजी दाडाकोड आपल्याला विनंती असेल आपण या मंचावर आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर अब्दुल कईम दोस्तीचे ऑनर पॅकर आपण या आपले मनपूर्वक स्वागत. सिंगमलंगड स्पोर्ट्स ग्रुप वावंजे आयोजित वावंजे प्रीमियर लीग 2022 प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅच होऊ शकते, फिल्डर तैनात, ओमकार पाटील. आपण हे काय केलं, जेल सोडलाय 7 फडकेचा ज्यानं नंबर 1 खेळ साकार केलाय. कयूम शेख यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या संघटितपणे धावसंख्येची बांधणी केली जाते. 47 रन्स स्कोर कार्ड वरती, 2 विकेट लॉस ब्रुगवेत 11. या इनिंग दरम्यान टोटल 4 चेंडू आहेत शिल्लक, 2 चेंडू फेकून झाले, 8 रन खर्च केल्या. जितेश जोगलेनं ओमकार पाटीलनं सोडलेला असेल, किती धोक्याचं ठरेल हे पाहायचंय. सूर्यनारायणाचं किरण त्याच्या डोळ्यांना टोचली आणि त्यानंतर हा झेल मात्र जमिनीला दान होताना पाहिला. मात्र हे झेल हृदयाला किती टोचेल हे पाहावं लागेल. कट्यार काळजात घुसणार का हे पाहायचंय. नक्कीच नाही, कारण या बॉलवरती शांत ठेवलं, शांत पवित्रा पाहायला मिळतो, काय जोश जल्लोष पाहायला मिळतो. ॲज कर्णधार अक्षय पाटील धावसंख्येला क्षय लावण्याचा हा प्रयत्न इथे करताना धावसंख्येची जमापुंजी स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतायत 48. 2 चेंडू आहेत शिल्लक. समोर बॅटिंग मार्कवर
3 आहेत, कारण मागच्याच बॉलवरती आपण 1 रन पाहिले. 3 चेंडू आहेत शिल्लक आणि या 3 चेंडूंमध्ये आक्रमक पद्धतीनं फटकेबाजी करायची ती भृगवेत 11 टीमच्या किरण चोरमेकरला. किरण असतो टाकेल का? शांत शांत क्रिकेट डॉट बॉलची समाप्ती. किरणला स्ट्राईक सोडायची नव्हती, त्यानंतर 7 पुढे गेले आणि आपल्या खेळीचा अंत होताना त्यानं डोळ्यासमोर पाहिला आणि रनआउटच्या स्वरूपानं धक्का क्रमांक 3 भृगवेत 11 टीमला खेळाडू रनआउट होतोय किरण चोरमेकर. पा इथे सकाळच्या सत्रामध्ये छायाचित्रण टिपताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये अजय भाई भोईर. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांचं समालोचनही पाहिलं आणि जेव्हा त्यांच्या हातामध्ये माईक येतो काय बोलतील ठाऊक नसतं. आजही आपण जोडा. आपले सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. अक्षय पाटील चेंडूपर्यंत जोडतायत, तोपर्यंत धोका आहे. रनआउटचा फ्रेकी चुकीची आहे आणि तिथे रन्स खूप साऱ्या मिळतील. ओहो हो, इथे रन्स टोटल स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील 3 रन्स. ज्या ठिकाणी फक्त एकच रन्स होती तिथे अतिरिक्त धावा इथे खर्च केल्या गेल्या. लहानपणी लगोरी कमी खेळल्यात मी तर म्हणेन. क्षेत्ररक्षक होते पुन्हा ओमकार पाटील. ओमकार पाटील हे गणित जोडले, त्याला आता शिकस्त द्यावी लागेल. धावा या बॉलवरती आल्या 3. 50 पार, 1 पाऊल पुढे. 51 धावा आपण गुणतालिकेवरती पाहता. समोर बॅटिंग मार्कवर कॅप्टन कुल तेजस मुकादम दमखम त्याला दाखवायचे. पावलोपावली संघर्ष करायचंय या पहिल्याच इनिंग दरम्यान, कारण धावा खूप सारे कमी येत आहेत. कारण या मैदानावरती धावा खूप येताना आपण पाहिल्यात. पहा इथे सावध पद्धतीचा फटका खेळाय, तिथे 2 रन्स होणार का कंप्लीट? सुकेश भोपी यांच्या डोहीवरून डोक्यावरून चेंडू सफर झाला आणि आता इथे धावा येणार किती? एक खेळाडू मात्र रन आउट होतोय आणि टोटल या बॉलवरती धावा पाहिले आपण 4. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावा इथे बनताना आपण पाहिल्या टोटल 55 आणि जिंकण्यासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता आहे ती किट्टो 11 टीमला. तर नेक्स्ट मॅच आहे मॅच क्रमांक या स्पर्धेची 11. स्वस्तिक 11 मयूर म्हात्रे यांचा संघ शिकस्त देईल भूमिका 11 संघाला. संकेत रानडे आणि मयूर म्हात्रे आपण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण जोडायचे. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवर उपस्थित झाल्यात, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय दत्तूशेठ पाटील हे उपस्थित झाले, तर त्यांचा आपण सन्मान करूया. कृष्णबुवा पवार यांच्या शुभास्ते तो सन्मान केला जाईल. सन्माननीय दत्तूशेठ पाटील WBL चे उपाध्यक्ष कृष्णबुवा पवार यांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. सन्माननीय दत्तूशेठ पाटील हे उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातो आहे. WPL अर्थात बाबांचे प्रीमियर लीग 2022 हे देखणं शानदार पर्व तुम्ही एन्जॉय करतात. एकूण 10वं पर्व आहे आणि 10व्या पर्वामध्ये अनेक सारे खेळाडू तुम्ही खेळताना पाहिलेत. मात्र आज व्यासपीठावरती आपण पाहतो इथे सन्मानित केलं जातं पाहुण्यांना. सन्माननीय दत्तूशेठ पाटील साहेब जे आज या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती, ती संस्कृती आणि ती परंपरा आज स्पर्धेच्या वतीनं जपली जातीय. शाल पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर आडीपाडी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे सन्मानित होत आहेत. परेश भाई पाटील यांचे पिताश्री आहेत
आडीपाटी साहेब. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सन्मानित करूया अरुण कातकरी, वावंजे ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अरुण शेठ कातकरी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान होत आहे. प्रेमाची उबदार भगवी शाह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेतला मोमेंट तर तुम्ही घड्याळ बघतायत, ज्या घड्याळावरती भाईंचं एक प्रतिमा देखील आहे. म्हणजे तुम्हाला नेहमी लक्षात राहील की आम्ही वावंजे प्रीमियर लीग अर्थात WPL मध्ये गेलो आणि तिथनं आम्हाला एक सन्मान म्हणून हा घड्याळ मिळाला आहे. अतिशय चांगली संकल्पना आहे. त्याचबरोबर आमचे जगन्नाथ दालावकर हे देखील उपस्थित आहेत, जे मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आहेत. अतिशय सुरेख असं मंडप डेकोरेशन तुम्ही उभारलंय. त्यांची कलाकृती आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. शाल पुष्पगुच्छ आणि घड्याळ देऊन त्यांना देखील सन्मानित केले जात आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती आत्माराम शेठ चोरमेकर हे देखील उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील ते सन्मान होत आहे. तर या ठिकाणी सन्मान्य आत्माराम शेठ चोरमेकर साहेबांचा देखील सन्मान होत आहे. शाल पुष्पगुच्छ आणि घड्याळ देऊन तर पाहुण्यांचा आदत इथे सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातो. उत्कृष्ट पकवाज वादक इथे पाहायला मिळत आहेत. आत्मारामजी चोरमेकर संगीत भजनामध्ये आपण ज्यांचं पकवाज वाजन पाहता, आपलंही मनपूर्वक स्वागत. तर यात नंतरची मॅच असेल स्वस्तिक 11 वर्सेस भूमिका 11, मयूर म्हात्रे वर्सेस संकेत रानडे. तर दोनों कैप्टन यहाँ पर आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, जो अगला मुकाबला होगा आणि तो सन्माननीय अण्णाशेठ गोंधळी आणि ते असतील तर त्यांना विनंती व्यासपीठामध्ये यावं. तसेच कय्यूम शेख हे देखील उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सूचना आहे, तुम्ही जर क्रिकेट खेळत नसाल तर तुम्ही मास्क परिधान करा. सर्वात महत्त्वाची सूचना आहे, कारण सगळ्यांना मास्क वापरावं लागेल. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग निश्चित नियमांचं पालन तुम्हाला जरूर करायचं आहे. स्पर्धा भरपूर चांगली आपण एन्जॉय करतात. WPL कय्यूम शेख साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. WPL तुम्ही एन्जॉय करतात. सध्या वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची, परंपरा WPL अर्थात वावंजे प्रीमियर लीगची, जल्लोष प्रेक्षकांचा आणि संघर्ष बॅट चेंडूचा. जाऊया आपण तर याच दरम्यान शाखा प्रमुख प्रवीण जोगले यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील सन्मानित आपण करूया. वावंजेचे आमचे शाखा प्रमुख प्रवीण दादा जोगले, वावंजे कुंभारपाडा. आज अभिजित पवार आबो आपण संपर्क साधा. तर निश्चित आपण पाहतो या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तो मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. अतिशय सुरेख मॅच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतायत प्रवीणजी गायकर. थँक्यू योगेश मडवी सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, महाराष्ट्राचे आर्देव छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हा सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज बोलूया या स्पर्धेकडे. वावंजे प्रीमियर लीग वर्ष या स्पर्धेचा 10वं वर्ष. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे शिल्पकार मलंगड क्रिकेट संघाचे सर्वा आणि रायगड जिल्हा शिवसेना उपजिल्हा संघटक परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून साकारली स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ वावंजे यांच्या माध्यमातून देखील दमदार सहयोग या स्पर्धेसाठी त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सकाळच्या सत्रातील ही दुसरी मॅच. पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील केली गेली पंचांकडे आणि इथे पंचांचा इशारा येईल टीव्ही अंपायर. भरपूर जोराने इथे अपील केली गेली होती. पहिल्याच बॉलवरती फलंदाज होते स्ट्राइक एंडला अक्षय गोंधळी. आयकॉन प्लेयर आहेत कदाचित केरणी क्रिकेट संघाचे आणि त्यांना साथ देतील ते म्हणजेच ओमकार पाटील.
जर इथे फलंदाज बाद झाले तर पहिलाच मोठा धक्का लागेल तो किट्टू 11 क्रिकेट संघाला. आणि इथे धाबा बनवायचे टोटल 4 ओव्हर्स मध्ये ऋग्वेद 11 संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 55 धाबा कुठल्या आणि 56 धाब्यांचं टार्गेट अर्थातच 14.00 च्या सरासरीनं इथे या धाबा बनवाव्या लागतील. वेट पंच डिसिजन देतील, अजून चेक करतात. वेट. तर फलंदाज इथे पंचांचा इशारा आलाय, नॉट आउट. धावसंख्या जर तुम्ही पाहता पहिल्याच बॉलवरती इथे अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे आयोजकांचा इशारा आलाय की कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील. तर चला मैदानात खेळ आपण लगेच स्टार्ट करा. येस सर. तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा श्री मलंग स्पोर्ट्स ग्रुप वावंजे आयोजित वावंजे प्रीमियर लीग वर्ष 10वे 23 जानेवारी ते 26 जानेवारी ही मानाची स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीसाठी येते आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मात्र या स्पर्धेचा अंतिम मेगा फिनाल सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. अध्यक्ष अर्थातच परेशभाई पाटील, त्याच्यानंतर उपाध्यक्ष श्री कृष्णाबुवा पवार, सल्लागार एकनाथ शेठ पाटील 4747, श्री मलंगड स्पोर्ट्स कर्णधार प्रकाश पाटील, 40+ कर्णधार श्री विलास पाटील आणि कमिटी सभासद यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय केली जाते. तर टॉस करण्यासाठी नेक्स्ट मॅच असेल स्वास्तिक 11 संघाचे कॅप्टन आणि भूमिका 11 क्रिकेट संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. संकेत रानडे आणि मयूर म्हात्रे दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच असेल दोन बलाढ्य टीम मध्ये, दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित झाले. तर टॉस होतोय, आपण आमंत्रित करूया टॉस साठी सन्माननीय प्रवीण जोगे, शाखा प्रमुख बाबनजे, मच्छिंद्र दादा पाटील यांच्या शुभास्ते टॉस होईल. बाबनजे गावचे आमचे सन्माननीय मच्छिंद्र शेठ पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जात आहे. संकेत रानडे आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. चला मॅच स्टार्ट आहे, आपण वेळ न घेता लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचं. बिग फाईट मॅच टॉस जिंकलाय स्वस्तिक 11 टीम कॅप्टन टॉस जिंकलाय आणि निर्णय सांगतील आमच्यापर्यंत. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कमेंटर बॉक्स मध्ये. प्रवीण गायकर. नक्कीच मैदानामध्ये योगेश वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. पहिल्या बॉलवरती लाऊड अपील, त्याच्यानंतर लगेच षटकार आणि त्याच्यानंतर विकेट घेतल्यानंतर अखुन्नस क्रिकेट पाहायला मिळाला. तो म्हणजेच फिल्डिंग करणारा क्रिकेट संघ ऋग्वेद 11. जबरदस्त गोलंदाजी, पहिला धक्का लागेल या ठिकाणी किट्टू 11 क्रिकेट संघाला. फलंदाज अक्षय गोंधली बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय पाटील नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. 56 धाबांचा पाठलाग इथे करायचा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलात रमेश पवारने मात्र हे मैदान गाजवलं काल खेळत असताना. सोहम 11 संघाकडून खेळत असताना एक अर्धशतक त्याने ठोकलं. त्याच्यानंतर अजून एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, ते म्हणजेच प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून देखील एक अर्धशतक पाहायला मिळालं. आणि आज देखील तशाच पद्धतीची फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर जबरदस्त इथे गोलंदाजीवरती कमबॅक करत असताना गोलंदाज आहे तेजस मुकादम. चांगली गोलंदाजी इथे करतायत. जरी षटकार लगावला तरी लगेच त्यांनी उत्तर दिलं आणि अक्षय गोंधीला मात्र मैदानातून बाहेर काढलं आणि पहिला धक्का लागला किट्टू 11 क्रिकेट संघाला.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. तेजस आतापर्यंत चांगली कामगिरी, त्यांना देखील माहिती आहे पॉवर प्लेचं ओव्हर खूप निर्णायक असेल आणि या ओव्हर्समध्ये जर धावा वाचवल्या गेल्या तर कदाचित हा सामना त्यांचा पारडा जड होऊ शकेल. त्याच अनुषंगाने तेजस गोलंदाजी करतायत. यावेळी साकू टप्प्याचा बॉल लाऊड अपील केली गेली होती. यष्टीरक्षकाच्या मागे एकूण पाहायला गेलात तर खूप चांगले 3 क्षेत्ररक्षक आहेत. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकफूट पॉईंट, शॉर्ट पॉईंट, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट, अशी फिल्डिंगची व्यूहरचना तुम्ही या 38 सर्कलमध्ये पाहता. जबरदस्त इथे फिल्डिंग इथे लगावत असताना, कारण त्यांना देखील माहिती या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये धावा रोखणं भरपूर गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आखू टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. तुम्ही अशा पद्धतीने चेंडू फेकाल तर त्याला पनिशमेंट नक्कीच होईल आणि चेंडू सीमा पार षटकार. तर कुठेतरी खऱ्या अर्थानं इथे आपल्याला नियमांचं पालन करून आपल्याला थोडासा आवाज कमी करायचा डीजे यांना विनंती असेल. तर इथे आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. म्हणजेच प्रत्येक ओव्हर्समध्ये जर तुम्ही विचार केला योगेश मडवी सर, तर इथे 14.00 ची सरासरी इथे राखावी लागेल आणि तशाच पद्धतीची इथे फलंदाजी होत असताना अक्षयच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. तेजस मुकादम गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये एक महत्त्वाची विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेत, परंतु त्याच्यानंतर तुम्ही पाहिलात की जसे बॅट्समन आले मैदानात अक्षय, आणि अक्षयने पहिल्या बॉलवरती बीट झाले होते आणि त्याच्यानंतर लगेच आखू टप्प्याच्या बॉलवरती उत्तर दिलं षटकारानं आपला अकाउंट खोलत असताना. इथे देखील हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र मिसफील्ड झाली आणि त्याचा बेनिफिट इथे फलंदाजाला मिळेल. तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे 3 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या पोहोचते. पहिला षटक समाप्त झाल्यानंतर 15-1 गडी बाद किट्टू 11. जीजे थँक्यू डीजे. अजूनही विचार केला तर तुम्ही किट्टू 11 संघामध्ये बॅट्समन आहेत सुकेश बोपी, त्याच्यानंतर बाबू गोंधली. आय थिंक जसा भावेश पवार मिडल ऑर्डर्सला येऊन मॅच फिनिश करतो तसा ऑलराऊंडर खेळाडू बाबू देखील त्यांच्या खेमेमध्ये सुरक्षित असेल आणि मॅचला तुम्हाला नक्कीच मजा येईल. पॉवर प्लेचं ओव्हर होतं त्याच्यामध्ये धावा बनवल्या जातात आणि त्या धावा जशा हव्या होत्या, जरी एक विकेट गमावला असला किट्टू 11 क्रिकेट संघानं, तरी धावा मात्र ज्यांना हव्या आहेत त्या धावा बनवल्या गेल्या. 15 विजयासाठी 56 धाव्यांचं टार्गेट आहे. आता विचार केला तर उर्वरित 18 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. दोन्ही एंड कडून इथे खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं जात आहे आणि दोन्ही जर फलंदाज तुम्ही विचार केला तर अंडर 22 चे हे फलंदाज आहेत आणि चांगली कामगिरी आतापर्यंत करतायत ते फलंदाज अक्षय पाटील आणि ओमकार पाटील. ओमकारनं आतापर्यंत एकही चेंडू सामना केला नाही. अक्षयने 3 चेंडूचा सामना केलाय आणि 300च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी करत असताना 9 या धावसंख्येवरती. गोलंदाज आलेत नवीन. यावेळी विशाल जोगले चांगला गोलंदाज आहे आणि यावेळी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. डावखुरे हाताचे गोलंदाज वारंवार गोलंदाजी करतायत तेव्हा नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचणी निर्माण होतात, परंतु यावेळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल, बॅटची एज लागली होती, रन धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु इथे कुठलीही धाव नाहीये. बघा गोलंदाजाचा ऍक्शन भरपूर चांगला आहे आणि या शॉर्ट विकेटवरती जेवढे तुम्ही यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न कराल तेवढेच तुम्हाला चांगली गोलंदाजीची वाव मिळेल आणि जास्तीत जास्त तुम्ही निर्धाव चेंडू टाकू शकता. इथे 70 धावाही अपुऱ्या पडतील, 80 धावाही अपुऱ्या पडतील, कारण आपण मागची जी स्पर्धा पाहिली याच मैदानावरती 100 किंगमेकर सरकार त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन विजेता संघ भावेश पवार यांचा गोरसई आणि त्यांना फाईट नेवालीपाडा क्रिकेट संघानं मात्र तगडी दिली होती. म्हणजे कुठेही कधीही सामना चुकू शकतो यात मात्र शंका नसेल. यावेळी ऑन साइडला फटका भरपूर वेगवान आहे आणि हा चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. काल देखील तुम्ही पाहिली तर 79 धावा इथे चेस होता 1 धावेने मला वाटतं तो संघ पराभूत झाला. म्हणजेच इथे 80-70 धावा सुरक्षित नसतील 4 ओव्हरमध्ये, परंतु इथे 56 धावा बनवायच्या आहेत आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात होते किट्टू 11 क्रिकेट संघाची.
खराब बॉल आहे, त्याला पनिशमेंट देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल बाद होईल. फलंदाज अशा पद्धतीने फलंदाज होते मैदानावरती अक्षय पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. यस पंच. तर इथे पहा इथे आयोजक सांगताय बिमरसाठी इथे रिव्ह्यू सिस्टम आहे. आनंदजी वलपकर तुमच्या समोर संपर्क साधतील. तर विश्वास पाटील आहेत इथे रिव्ह्यू चेक केला जाईल साईप्रीत यांच्या माध्यमातून. वेस्ट हाईट आहे की नाही तर नक्कीच इथे पाहायला मिळेल तुम्हाला. जर इथे सेफ डिलिव्हरी असेल तर फलंदाज कदाचित सुरक्षित असतील बाद होतील आणि जर इथे जर बीमरचा नो बॉल आला तर पुन्हा एकदा जीवनदान मिळेल फलंदाजला. विश्वास पाटील ते चेक करतायत साईप्रीत यांच्या माध्यमातून. डिसिजन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. इट्स नो बॉल कॉल. पंचांचा इथे अशा इशारा आलाय या ठिकाणी विश्वास पाटील सरांचा. आणि इथे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहायला गेलात तर फटका देखील फसला होता, परंतु तिथे झेल देखील चांगला टिपला गेला. परंतु रिव्ह्यू कोणाचा होता, पंचांचा होता की बॅट्समनचा होता? पंचांचा होता ना. बॅट्समन रिव्ह्यू. येस, बॅट्समन रिव्ह्यू सक्सेसफुल. तर मंडपवाल्याला विनंती करतो की आपण जरा आमचे एकनाथ पाटील यांचे संपर्क साधा. तर ओमकार पाटील साठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज अंकुश पाटील साहेबांच्या वतीने इथे दिलं जाईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 21 या धावसंख्येवरती. फ्रीटचा बॉल आहे, हवेत आहे, एक धाव तर कंप्लीट होते, परंतु डीप मध्ये लॉंग ऑफला येऊन झेल जेज करतील तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट होते. रोशन 2 धावा प्रयत्न करायला हवा होता, भरपूर हवेमध्ये होता बॉल आणि अशा पद्धतीने कधी कधी फलंदाज विचार करतात मी झेल बाद होईल, परंतु इथे फ्रीटचा बॉल होता, 2 धावा घ्यायला हवा होत्या. कारण क्रिकेट असं खेळ आहे तुम्ही एकेरी दुहेरी धावेने हा टार्गेट चेस करू शकता आणि इथे एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती तब्बल 22 या धावसंख्येवरती. नो +1 त्या ठिकाणी 2 एक पण नाही काढली. 2 धावा काढल्या, 2 धावा 1+1 एक धावून कॅच म्हणजे ती आणि एक नो बॉल. लक्ष ठेवा मित्रांनो जरा. पहा मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करायचंय, गदारोळ करू नका आपण, थोडा व्यत्यय निर्माण होतोय. तर एकूण धावसंख्या पोहोचते ती 22. मॅच मध्ये तुम्हाला चांगलं चित्र आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळालंय. कधी सामना इथे ऋग्वेद 11 कडे तर कधी सामना किट्टू 11 या संघाकडे, परंतु शेवटच्या क्षणी बाजी या मैदानावरती कोण मारेल, कारण हा सामना तुम्हाला पाहायला मिळालाय तो ऋग्वेद आणि किट्टू या 2 संघांमध्ये ही तगडी फाईट. यावेळी साबेत आहे फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येत आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. इथे देखील खराब फिल्डिंग झाली आणि पुन्हा एकदा फलंदाजाला इथे जीवनदान मिळत असताना 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 24 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 180 व्ह्युअर्स ही वावंजे प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना, कारण आयकॉन प्लेअर आहेत प्रत्येक टीम मध्ये, कदाचित प्रत्येक गावातून ही मॅच देखील पाहिली जाईल आणि 10 वर्ष चर्चा केली जाते या स्पर्धेची आणि ही यंदा 10व्या वर्षामध्ये एक चांगलं दिमागदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आखुटाप्याचा बॉल पुन्हा एकदा हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु ते देखील दूर राहिले आणि इथे एकच धाव कंप्लीट होते. खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथे देखील 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या परंतु एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. विजयासाठी विचार केला तर आता 13 चेंडू आणि तब्बल 31 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे जी सरासरी राखायची होती 14.00 ची ती सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत तरी यशस्वी झालेत, परंतु इथून जर एखादा मोठा फटका आला तर आणखी थोडंसं दबाव कमी होईल आणि इथून जर विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज विशाल तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा ते वर्चस्व करतील. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्या. ऑफ स्टंपच्या अगदी जवळून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 25. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 31 धावेंची गरज.
थँक्यू डीजे. काल मात्र या स्पर्धेला शुभारंभ झाला मित्रांनो. 23 जानेवारी मित्रांनो, कोण विसरेल तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट यांचा जन्मदिवस. आणि कदाचित एक तुम्हाला नक्कीच सांगेन की ज्या पद्धतीने केशव प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांची धर्मपत्नी रमाबाई यांना 4 मुली झाल्यानंतर केशव प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी विचारलं का हो आपल्या घरात ज्वारी आणि बाजरीच का पिकते, आपल्या शेतात गहू का नाही पिकत. आणि नंतर एक बाल जन्माला आला आणि तो बाल आई जगदंबाच्या ओटी ठेवण्यात आला. आणि त्यावेळी रमाबाईंनी सांगितलं आई जगदंबा हे बाल तुझं. आणि तेव्हा त्या बालाचं नाव ठेवलं गेलं बाल केशव ठाकरे. अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा काल जन्मदिवस. योगेश मडवी सर सातत्याने त्यांच्याबद्दल चांगली माहिती तुमच्यापर्यंत देखील पोहोचवत असतात. आणि त्याच जयंतीनिमित्त या वावंजे प्रीमियर लीगचा उद्घाटन अर्थातच केला गेला. आणि आज मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस. जाऊया मॅचकडे. 7 फटके आले डोंगराच्या पाडा क्रिकेट संघाचा एक दमदार गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू सातत्याने याला संबोधलं जातं. आणि या गोलंदाजाचा विचार केला तर तुम्हाला फक्त वेग आणि वेगच पाहायला मिळेल. हा जलद गती गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म फास्ट हा बॉलर तुम्हाला मैदानावरती आता पाहायला मिळेल. 12 चेंडू 31 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत अक्षय पाटील, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची धमक आहे. आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 17 धावांची नाबाद फलंदाजी करत असताना त्यांना साथ देतील ओमकार. अक्षय स्ट्राईक एंडला, पहिलाच बॉल. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केला. मिड विकेटला क्षेत्रशी घेत आहेत. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 रन कंप्लीट होते. एका धाब्याच्या मधीने धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 11 चेंडू आणि 30 धावांची गरज, म्हणजेच बेनिफिट आहे गोलंदाजांसाठी. परंतु 7 फटकेचं हे षटक जर मोठं लांब षटक आलं तर फायदा होईल की 2-11 क्रिकेट संघाला, पण एवढं सोपं नसेल. भरपूर चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ज्या वेगाने टाकला होता त्याच वेगाने दिशा भरकावून दिलाय लॉंग ऑफच्या वरून. हा बॅट्समन होता मैदानात, तो म्हणजेच ओमकार पाटीलच्या बॅट मधून तडाखा षटकार. थँक्यू डीजे. दुनिया माने जोरों को कोई ना माने कमजोरों को. अंडर 22 चे हे फलंदाज काय तमाकदार फलंदाजी करत असताना दोघा बॅट मधून षटकार आलेत. ओमकारच्या बॅट मधून, अक्षयच्या बॅट मधून. आता समीकरण मात्र बदललं जाईल. उर्वरित चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न इथे केला जाईल 7 फटके याच्या गोलंदाजीवरती. आणि सहजासहजी या घेतलं जाणार नाही दोन्ही फलंदाजांना. जरी तुम्ही किती महान खेळाडू असले, जरी तुमच्याकडे अनुभव असला, तरी आमच्यामध्ये देखील ती धमक आहे. आणि हेच असतं प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य. जेव्हा तुम्ही अपकमिंग स्टारना चान्स देता आणि ते संधीचं सोनं करत असताना आपल्या टीम मध्ये जागा कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक उदाहरण हे दोन्ही फलंदाज मैदानावरती देत असताना. 10 चेंडू 24 धावांची गरज. येथे देखील फटका हवेत आहे. हा देखील जाईल सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार ओमकारच्या बॅट मधून, सीमा पार षटकार. आणि थँक्यू डीजे. अंकुश पाटील साहेबांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथे लगातार 2 षटकार लगावलेत. आणि अंकुश पाटील साहेब आता जर हॅट्रिक झाली मग 2000 तर 1000 रुपयाचा पारितोषिक आतापर्यंत त्याच्याकडे आलाय. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज तयार. षटकारांच्या हॅट्रिक वर व्हॉट अ शॉट, इट्स अ क्रॅकिंग. आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना ओमकार पाटीलच्या बॅट मधून अजून एक षटकार. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या ओमकारसाठी. थैंक यू डीजे. सलाम है तेरी इस बल्लेबाजी को ओमकार. ओमकार की तो जय जयकार. और ओमकार का बल्ला इस बार माशाअल्लाह कमाल की बल्लेबाजी करते हुए 3 सलग षटकार आणि 3 षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. यापूर्वी रमेश पवार वाकडी संघाचा, ज्याने आयकॉन फलंदाजी सोहम 11 संघाकडून खेळत असताना 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावले होते. इथे 3 बॉलवरती 3 षटकार. आता विजयासाठी तुम्ही विचार केलात तर 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच होती कुठे? 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज होती. आणि या 3 षटकारांना मात्र मॅच पूर्णपणे कमबॅक केली, ती म्हणजेच किट टू 11 क्रिकेट संघानं. आतापर्यंत पारितोषिक आलं या खेळाडूसाठी
2000 रुपयाच्या कॅश प्राइज या फलंदाजासाठी. 8 चेंडू 12 धाब्यांची गरज. इथे फ्लायटेड स्ट्रोक, हा देखील जाईल षटकार. चौथा षटकार आलाय बॅट्समन ओमकारच्या बॅट मधून आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती 50 कंप्लीट. थँक्यू डीजे. इथे लहू पाटील साहेब आणि अंकुश पाटील साहेब, तुम्ही फक्त आता नोटाच मोजा आणि तिथे ओमकार मात्र फक्त षटकार लागावे जाईल. तब्बल 4 षटकार आलेत आणि त्यांचाच मुलगा आहे, म्हणजे बापा कहते बेटा बडा नाम करेगा. भूषण पाटील यांच्या वतीने षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. चला आता भरपूर पारितोषिक या खेळाडूसाठी येत आहेत. 7 फडके महान गोलंदाज होता, त्याच्यावरती हल्ले चढवले आणि हा देखील जाईल षटकार. मॅच फिनिश केली या खेळाडूनं. व्हेरी वेल परफॉर्मन्स. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे या खेळाडूसाठी. थँक्यू डीजे. प्रकाश भोईर आणि अजय भोईर यांच्या तालिमेत वाढलेला हा खेळाडू, अरे त्याला तर खांद्यावरच घेऊन या तुम्ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी, कारण खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी त्याने केली. तब्बल त्याच्या बॅटिंगचा तुम्ही विचार केलात तर या खेळाडूने 7 चेंडूंमध्ये 31 धावांची नाबाद फलंदाजी, 5 चेंडूवरती 5 षटकार आणि 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली या खेळाडूनं आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि एकूण कॅश प्राइज 3000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार साठी.